प्रतीक रावांच्या जीवावर पहिली संक्रांत जोरात साजरी करेन. तर नाव घेईल तर नाव नाही घ्यायची, नारळाची हरकी चोरी त्यावर आणा, लुगड्याची घडी तर नाव घेईल तर नाव नाही घ्यायची, लुगड्याच्या घरी टायर थोडा पासा गेला, गव्हाची वाटी नाही घ्यायची, आणा पास्तळ सोनं भंडस रावांचं नाव घेते हौसेनं. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आजचा व्लॉग असणार आहे मकर संक्रांत स्पेशल. माझी आहे पहिली मकर संक्रांत, म्हणूनच आम्ही इकडे बुत्तीची पॅकिंग करत आहे. आणि हे दिसत असेल तुम्हाला SHP, हे आमच्या आहोंनी स्पेशली बनवलं आहे. आणि हो, चकल्या पण त्यांनीच बनवल्यात, खूप सुंदर झालेल्या. ही बघा त्याचीच एक छोटीशी ग्लिम्स. त्यानंतर आमची पॅकिंग झाली, सगळी बुत्तीची तयारी झाली आणि ओटीचं वगैरे मी सामान काढून घेतलं. बऱ्याच ठिकाणी बुत्तीची देण्याची प्रथा असेल, आमच्याकडे आहे. तर बुत्तीचं पॅकिंग झाल्यानंतर विचार केला संक्रांत स्पेशल ब्लॅक साडी वेअर करावी. पहिली मकर संक्रांत माहेरी साजरी केली जाते, त्यामुळेच मी ही सगळी बुत्ती वगैरे घेऊन जाणार आहे सासरहून माहेरी. आणि म्हणून मी एकदम सिम्पल सटल मेकअप करते इकडे. थोडासा ब्लश अप्लाय केला नॅचरल ग्लो दिसण्यासाठी आणि साडी नेसायला घेतली. आणि मी मकर संक्रांत स्पेशल शूटसुद्धा केलं आहे. कोणी पाहिलं नसेल तर प्लीज माझ्या इंस्टाग्राम अकाउंटवर जाऊन बघा. त्यानंतर इकडे मला प्रतीक थोड्या माझ्या निर्या नीट करू लागतोय, विच इज द ड्युटी ऑफ एव्हरी हजबंड. जोक्स अपार्ट. त्यानंतर माझी साडी वेअर करून झालेली आहे. आणि हे आहेत न्यू इयरिंग्स, न्यू टाईपचे. हे मी FC वरून घेतलेले. मला ते वेअर करायचे होते कधीतरी, खूप दिवसांपासून घेतलेले. शेवटी आज तो मुहूर्त लागला. त्यानंतर मी इकडे यूज करते हेअर सिरम. थोडे डॅमेज झालेले माझे हेअरस्टाईलमध्ये खूप हीट झाली आहे शूट करताना, त्यामुळे क्रिम्पिंग अँड ऑल, त्याच्यामुळे खूप डॅमेज झालेले. सो मी इकडे रिपेअर करायचं ट्राय करते. बघूयात किती दिवस लागत आहेत. तरी मी थोडीशी केअर घ्यायला चालू केली आहे केसांची. टू कीप माय लुक ॲज सटल अँड सिम्पल, त्यामुळे जस्ट मी क्लच लावला अँड आय एम रेडी टू गो. आणि माझा भाऊ आणि जीजू आलेले मला न्यायला. अँड आय एम हिअर बॅक टू माय होम. लांबून आले. त्यानंतर आम्ही ही सगळी बुत्ती मांडून घेतली. बरंचसं हे घरीच बनवलं आहे आम्ही, फक्त जिलेबी आणि लाडू विकत आणलेले, बाकी सगळं घरी बनवलं आहे. मोस्टली आईंनी खूप केलं आहे, कारण माझं ऑफिस आणि ते दोन्ही मॅनेज करावं लागत होतं. पण आम्ही तिघांनी मिळून पूर्ण बुत्ती बनवली. मोस्टली आईंनी खूप केलं आहे. खरंच नशीब काढलं आहे मी. मला खूप भारी सासूआई मिळाल्यात. त्यानंतर बुत्ती सोडण्यासाठी असे शेजारच्या काकू ताई वगैरे सगळे येतात, भावकीतले लोक येतात काही. आणि जी काही बुत्ती आणली आहे त्याची पूजा केली जाते पहिली. इकडे सगळे हळदी कुंकू लावून घेत आहेत, पूजा करतायत बुत्तीची. बुत्तीची पूजा करून झाल्यावरती बुत्ती सोडताना नाव घेतलं जातं. तुम्ही बघालच पुढे सगळ्यांनी 101 उखाणे घेतलेत. बुट्टीला नाही मामी जुनी झाली तर म्हातारी झाली की मामी तुम्ही तरल्यांचं ऐकायला मज्जा. खरं हरिश्चंद्र राजा, तारामती राणी, रोहिदास पुत्र, उत्तमरावच्या नावचे बांधले मनी मंगळसूत्र. निरीच्या गोळ्यात तुकारामांचं नाव घेते सवसनीच्या मेळ्यात. अरे वा, बोल बोल ताई. रुसलेल्या राधेला श्रीकृष्ण म्हणतो हाच, राहुल रावांचं नाव घेते तुम्हा सर्वांसाठी खास. चल ताई. मंदिराला सोन्याचा कळस, सचिनराव रावगीला मला नाही मुळी आळस. पूजेच्या साहित्यात उदबत्तीचा पुडा, गणेश रावाचे नाव घेते,
गणेशरावांच्या नावाने भरला सौभाग्याचा सोडा. गणेशरावांचं नाव घे. वेडावर कळीचं ना सेंदी सकता पाच नारळ आणा तर नाव घेईल तर नाव नाही घ्यायची. नारळाची हलकी थोडी त्यावर आणा लुगड्याची घडी तर नाव घेईल तर नाव नाही घ्यायची. लुगड्याच्या घरी टायर थोडा बसायला दिला तर नाव घेईल तर नाव नाही घ्यायची. वडे चाल हलकी बसाय दिली. पालखी तर नाव घेईल तर नाव नाही घ्यायची. पालखी लागली हलकी बसाय दिला. मेना तर नाव घेईल तर नाव नाही घ्यायची. मेना लागला मेना लागला काना बसाय दिला. उठाची वाकडे तिकडे मान हातीचं सुपाव आणि का तुम्ही म्हणाल घावाचं रान पण मी घावाची वाटी नाही घ्यायची. आणा पाच तोळ सोनं भंडासरावांचं नाव घेते हौसेनं. रुक्मिणीने पण केला श्रीकृष्णाला वरीन. प्रतीकरावांच्या जीवावर पहिली संक्रांत जोरात साजरी करेन. पेरूच्या बागेत पोपट आले गमतीला. ब्रिजेश रावांचे नाव घेते सुहासनींच्या पंक्तीला. सुटत नाही आता त्यानंतर मी सगळ्या थोड्या मोठ्यांची ओटी भरून घेतली, हळदी कुंकू लावले, पाया पडले. आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला, सगळ्यांचे उखाणे कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. संक्रांतीच्या दिवशीचा पण ब्लॉग मी घ्यायचा नक्की ट्राय करेन. बघूयात जमतोय की नाही मला. सो स्टे ट्यून फॉर दॅट ऑल्सो. खूप कंटाळा आलेला मला म्हणून मी झोपून गेले विदाऊट ब्लॉग एंड करताच. पण दुसऱ्या दिवशी सकाळी उठते आणि बघते तर काय, पूजाने माझ्या हातावर मेहंदी काढलेली. कधी काढली मला समजलं पण नाही. रात्रीमध्ये तिने काढली आणि तिला सकाळी उठून पुण्याला जायचं होतं. तरी पण खरंच बहीण असावी तर अशी. सो थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन नेक्स्ट व्लॉग.